Namaskar. Next example. If the cosine of two angles of triangle ABC are inversely proportional to the opposite sides, show that triangle ABC is either isosceles or right angle triangle. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. जे तो आयसोसेलेस आहे किंवा राईट अँगल ट्रायंगल हे प्रूव्ह करायचे. गिव्हन काय आहे की कोसाइन ऑफ टू अँगल्स म्हणजे ट्रायंगल एबीसी आहे. ट्रायंगल एबीसी मधले कॅपिटल एबीसी हे काय असतात, अँगल असतात आणि स्मॉल एबीसी या साईड लेंथ असतात. कॅपिटल ए ह्या अँगलच्या अपोजिट साईड कोणती असते, स्मॉल ए. सो हे आपल्याला सगळं माहिती आहे. त्यावरून काय इथे दिलं स्टेटमेंट की कोसाइन्स ऑफ टू अँगल म्हणजे कॉस ए कॉस बी सपोज कन्सिडर केले तर ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत स्मॉल ए आणि स्मॉल बी ला. तर ते आपण इथे मॅथमॅटिकल टर्म्समध्ये ते लिहून घेऊया आणि मग त्यावरून काही सिम्प्लिफाय होतंय का, कुठला रूल आपल्याला अप्लाय करता येतोय का तो बघणार आहोत. सो गिव्हन दॅट आणि हे स्टेटमेंट लिहून घ्यायचं की कोसाइन ऑफ टू अँगल्स आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल वगैरे जे गिव्हन स्टेटमेंट येते त्याच्यावरून मॅथमॅटिकली कसं ते रिप्रेझेंट करता येईल. दॅट इम्प्लाइज कॉस ऑफ ए इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/a अँड कॉस ऑफ बी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/b. म्हणजेच काय आलं, सेम कॉन्स्टंट होणार आहे त्याचं. दॅट इम्प्लाइज ए कॉस ए इज इक्वल टू सम कॉन्स्टंट अँड बी कॉस बी इज इक्वल टू सेम कॉन्स्टंट. म्हणजेच ए कॉस ए आणि बी कॉस बी हे सेम असणार आहे. सो दॅट इम्प्लाइज a cos a is equal to b cos b. याला इक्वेशन 1 असं आपण म्हणूया. कारण नुसतं a cos a is equal to b cos b ने हे नुसतं सॉल्व्ह होणार नाही. त्याच्या पुढे आपल्याला तो आयसोसेलेस आहे किंवा राईट अँगल आहे याचं प्रूव्ह करायचं. त्यासाठी अजून काय यूज करता येईल तर साइन रूल आपल्याला माहिती आहे, कोसाइन रूल साइन रूल. त्यापैकी साइन रूल पण अशाच टाईपचा आहे की ए अपॉन साइन ए इज इक्वल टू के बी अपॉन साइन बी. सो त्याच्यावरून आपल्याला काही व्हॅल्यूज इथे इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करण्यासाठी आणता येतात का ते बघूया. सो वी नो दॅट बाय साइन रूल काय सांगतो आपल्याला, जे अँगल लागतात तेवढंच घेऊया आपण. सो ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सम के. सो आपण ए च्या प्लेसला काय लिहू शकतो, के साइन ए. ए ची व्हॅल्यू काय आली, सो दॅट इम्प्लाइज ए इज इक्वल टू के साइन ए अँड बी इज इक्वल टू के साइन बी. सो आपण इक्वेशन 1 मध्ये ए आणि बी दिसत आहे त्याच्याऐवजी साइन ए ह्या व्हॅल्यूज आपण इथे सबस्टिट्यूट करू शकतो. सो आपल्याला ह्या व्हॅल्यूज इथे मिळाल्या त्यात आपण इक्वेशन 1 मध्ये घालूया. इक्वेशन 1 मध्ये ए आणि बी आहे त्याच्या प्लेसला आपण ए बी सबस्टिट्यूट करणार आहोत. सो इक्वेशन 1 पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 वगैरे असं म्हणून इक्वेशन 1 becomes ए च्या इथे काय होणार, के साइन ए आणि हे कॉस ए इज इक्वल टू बी च्या इथे के साइन बी अँड दिस कॉस बी. त्यापैकी के कॅन्सल होईल म्हणजे काय राहिलं, दॅट इम्प्लाइज साइन ए कॉस ए इज इक्वल टू साइन बी कॉस बी. आता कशाच्या फॉर्म्युला सारखा दिसतोय का, साइन कॉस सेम अँगल असेल तर साइन 2a म्हणजे साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आहे पण तिथे 2 पण लागतो कारण साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन कॉस असा आहे फॉर्म्युला. सो इथे आपण 2 ऍडजस्ट करूया दोन्ही ठिकाणी म्हणजे साइन 2 थीटाचा फॉर्म्युला अप्लाय करता येईल. तर मल्टिप्लाय करायचं आहे दोन्ही साईडला 2 ने. सो नेक्स्ट स्टेपला तुम्ही मल्टिप्लाय करायचं, इथे पण 2 आला आणि इथे दोन्ही ठिकाणी 2 ने केलं तर चालतं. आता हा साइन 2a चा फॉर्म्युला झाला. दॅट इम्प्लाइज हा फॉर्म्युला झाला साइन 2a चा. साइन 2a इज इक्वल टू साइन 2b. साइन 2a इज इक्वल टू 2. आता आपण हे इक्वेशन सारखं थोडंसं सॉल्व्ह करणार आहोत. सो दॅट इम्प्लाइज साइन 2a मायनस साइन 2b इज इक्वल टू 0. आता साइन 2a मायनस साइन 2b म्हणजे पुन्हा साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला अप्लाय करायला लागेल. साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला काय आहे, 2 कॉस साइन असा तो फॉर्म्युला आहे, तो अप्लाय करूया. सो दॅट इम्प्लाइज 2 कॉस या दोन अँगलची ॲडिशन 2a प्लस 2b अपॉन 2 साइन या दोन अँगलची सबट्रॅक्शन 2a मायनस 2b अपॉन इज इक्वल टू 0. सो दॅट इम्प्लाइज 2 कॉस अँगल काय झाला, 2 कॅन्सल झाले म्हणजे काय झाला, a प्लस बी झाला फक्त. आणि इथे साइन इथे पण 2 कॅन्सल झाले मीन्स a मायनस बी इज इक्वल टू 0. त्यापैकी हा 2 येतो इकडे जाऊन इथे ॲब्सॉर्ब होतो 0 मध्ये. त्यामुळे हा इथनं 2 पण गेला, हा 2 इथून गेला इथे
0 into 2 त्यामुळे काय राहिलं फक्त cos a plus b into sin a minus b is equal to 0. सो या दोन टर्म्स आहेत, या दोन टर्म्सचा जर प्रॉडक्ट 0 असेल तर अल्जेब्रामध्ये काय सांगतं, अल्जेब्रा की रूल काय आहे की आयदर धिस टर्म विल बी 0 और धिस टर्म, ही टर्म किंवा ही टर्म काहीतरी 0 असलीच पाहिजे. सो दॅट इम्प्लाइज आयदर cos of a plus b must be 0 or sin of a minus b काय असलं पाहिजे 0 असलं पाहिजे. सो cos a plus b हा cos a plus b 0 असेल तर cos 0 कधी असतो तर cos 90 ला 0 असतो. जेव्हा cos of theta is equal to 0 मिळते म्हणजे theta काय असलं पाहिजे 90 असलं पाहिजे. दॅट इम्प्लाइज a plus b must be 90 डिग्री पाय बाय 2 असलं पाहिजे. और आणि sin हा 0 कधी येतो तर 0 ला येतो. सो a minus b must be 0 असणार. 0 to 180 मध्ये साइन 0 कधी होतो तर हा थीटा हा अँगल जेव्हा 0 होतो तेव्हा साइन 0 येतो. त्यामुळे a minus b must be 0. पण a plus b is equal to पाय बाय 2 आलं म्हणजे दोन अँगलची ऍडिशन पाय बाय 2 आली. ट्रायंगल मध्ये दोन अँगलची ऍडिशन पाय बाय 2 आली तर थर्ड अँगल जो उरलाय c हा उरलाय तो किती असला पाहिजे, अर्थात पाय बाय 2च असला पाहिजे ना, कारण सगळ्यांची बेरीज 180 येते. सो a plus b is equal to पाय बाय 2 असले म्हणजेच काय, दॅट इम्प्लाइज c must be पाय बाय 2. पाय बाय 2 म्हणजे राईट अँगल आहे हा. और a minus b is equal to 0, that implies a must be equal to b. So either a is equal to b असेल और c is equal to पाय बाय 2 असेल. जेव्हा ट्रायंगल मध्ये दोन अँगल सेम असतात तेव्हा तो आयसोसेलेस ट्रायंगल होतो आणि जेव्हा ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 डिग्री असतो तेव्हा तो राईट अँगल ट्रायंगल होतो. सो इथे आपलं हे प्रूव्ह झालंय. त्यामुळे शेवटी फक्त स्टेटमेंट लिहायचं, देअरफॉर दिस ट्रायंगल इज आयदर आयसोसेलेस ट्रायंगल और राईट अँगल ट्रायंगल. नेक्स्ट एक्झाम्पल, टँजंट रूल असं पण म्हणतात त्याला. इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट a minus b upon a plus b is equal to tan of a minus b upon 2 tan of a plus b upon 2. सो a b वगैरे अशा टर्म्स आल्या त्यामुळे आपण साइन रूल अप्लाय करून हे सॉल्व्ह होतंय का चेक करूया. तो साइन रूल आपला काय आहे की a अपॉन साइन a वगैरे तो कन्सिडर करूया आणि त्याच्यावरनं ABC च्या काय व्हॅल्यूज येतात ते बघूया. सो वी नो दॅट साइन रूल a अपॉन साइन a is equal to b upon sin b is equal to c upon sin c is equal to काय असतं कॉन्स्टंट. त्याच्यावरून आपल्याला ABC च्या व्हॅल्यूज इथे येतील आणि त्या आपण इथे LHS मध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. सो दॅट इम्प्लाइज a is equal to sin a k sin a, b is equal to k sin b and c is equal to k sin c. पण इथे c कुठे लागणार नाही त्यामुळे आपण या दोन व्हॅल्यूज कन्सिडर करूया. सो कन्सिडर LHS. Consider LHS. So LHS is equal to a minus b upon a plus b. तर साइन रूल वरून आपल्याकडे काही व्हॅल्यूज आहेत त्या इथे आपण सबस्टिट्यूट करूया. दॅट इम्प्लाइज k sin a minus k sin b upon k sin a plus k sin b. तर k सगळीकडेच आहे त्यामुळे तो कॉमन येऊन तो कॅन्सल होऊन जाईल. म्हणजेच काय राहिलं विच इज इक्वल टू साइन ए मायनस साइन बी, साइन ए मायनस साइन बी. फक्त साइन रूल आपण अप्लाय केला आणि व्हॅल्यूज घातले, सिम्प्लिफाय केल्यावर हे येईल साइन ए प्लस साइन बी. आता या दोघांचे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत, ते फॉर्म्युले आपण अप्लाय करूया. साइन ए मायनस साइन बी म्हणजे काय असतं 2 cos साइन, हा फॉर्म्युला आहे. सो 2 cos a प्लस b अपॉन 2 साइन a minus b upon 2 हा तो फॉर्म्युला आहे अपॉन साइन a प्लस साइन b. साइन a प्लस साइन b साठी काय फॉर्म्युला आहे तर 2 साइन कॉस असा फॉर्म्युला आहे. सो 2 साइन a प्लस b अपॉन 2 कॉस a मायनस b अपॉन 2. काही कॅन्सल वगैरे होतंय का बघा, फक्त 2 कॅन्सल होईल कारण इथे cos ऑफ a प्लस बी अपॉन 2 असेल तर इथे a मायनस बी अपॉन 2. अँगल डिफरंट आहेत त्यामुळे कॅन्सल नाही होणार. पण सेम अँगलचं काय होतं का बघूया. cos a प्लस बी अपॉन 2 हा a प्लस बी अपॉन 2. सो cos अपॉन साइन मीन्स काय होणार cot आणि साइन पण a मायनस बी आणि a मायनस बी अपॉन 2. साइन अपॉन cos काय होणार tan. सो विच इज इक्वल टू फर्स्ट ह्या रेशो साठी काय होईल cot a प्लस बी अपॉन 2 हे होणार आहे इनटू tan a मायनस बी अपॉन 2. आता
ऑलमोस्ट आलेला आहे tan a मायनस बी अपॉन 2 न्यूमरेटर मध्ये, पण इथे कॉट नको, इथे पण tan हवंय, पण कॉट आणि टॅनचं काय रिलेशन आहे, कॉट इज इक्वल टू 1 अपॉन टॅन, त्यामुळे आपण इथे कॉटला फक्त 1 अपॉन टॅन करणार. सो विच इज इक्वल टू 1 upon tan means न्यूमरेटरला राहिलं tan of a minus b upon 2 upon cot म्हणजे 1 upon tan of a plus b upon 2 आणि हीच RHS प्रूव्ह करायची होती which is equal to RHS, hence this statement is true. फक्त साइन रूल अप्लाय करून हे आपण प्रूव्ह केलं.